1967च्या निवडणुकीमध्ये मार खाल्ल्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत वाद सुरू झाले होते। पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरती पक्षातले नेते कुरघोडी करू पाहत होते आणि त्याच्या उलट स्वतःचा जम बसवण्याचा प्रयत्न इंदिरा गांधी करत होत्या। या भांडणांना एक निमित्त झालं भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीचं। त्यावेळचे राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचं अकाली निधन झालं पदावर असताना आणि त्यामुळे पुन्हा नवीन निवडणूक घ्यावी लागली। या निवडणुकीसाठी काँग्रेसने संजीव रेड्डी यांना आपलं उमेदवार म्हणून निवडलं, पण काँग्रेसच्या पंतप्रधानांना मात्र संजीव रेड्डींचं नाव मान्य नव्हतं आणि म्हणून त्यांनी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना स्वतःच्या विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्या असं आवाहन केलं। अर्थातच त्या सगळ्यांची विवेकबुद्धी आणि इंदिरा गांधींची स्वतःची विवेकबुद्धी यासारख्याच निघाल्या। त्यांनी सगळ्यांनी व्ही गुरींना म्हणजे पक्षाच्या विरोधी उभ्या राहिलेल्या उमेदवाराला मत दिलं। काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला, पण पंतप्रधानांना हवा असलेला नेता देशाचा राष्ट्रपती म्हणून निवडून आला। काँग्रेसच्या नेत्यांनी अर्थातच याचा वचपा म्हणून इंदिरा गांधींनाच पक्षातून काढून टाकलं। पण सुदैवाने इंदिरा गांधींच्या त्यांच्या भागी फार मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचं बहुमत शिल्लक राहिलं आणि त्यामुळे त्यांचं पक्षामधलं स्थान जरी डळमळीत झालं तरी त्यांचं सरकार मात्र टिकलं। या काळामध्ये इंदिरा गांधींनी स्वतःचं नेतृत्व नव्याने घडवलं असं आपण म्हणू शकतो। त्यांनी स्वतः एक समाजवादी भूमिका घेतली, बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय घेतला, त्याच्याबरोबरच संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि या सगळ्यामधून जे वाद झाले त्याची परिणती म्हणून त्यांनी 71 साली अचानकपणे निवडणुका जाहीर केल्या। त्यांच्या विरोधात झाडून सगळे पक्ष एकत्र झाले, त्याचं नाव होतं बडी आघाडी। एका भाषणामध्ये इंदिरा गांधींनी एक उदाहरणादाखल असं म्हटलं की हे सगळे लोक इंदिरा हटवू बघतायत, मी गरिबी हटवू बघतीये आणि त्याच्यातून भारताच्या राजकारणातल्या एका ऐतिहासिक घोषणेचा जन्म झाला। ती घोषणा म्हणजे गरिबी हटाव। या घोषणेच्या पुढे या बड्या आघाडीचा आवाज पूर्णपणे विरून गेला आणि इंदिरा गांधींच्या काँग्रेस पक्षाचा ऐतिहासिक विजय 71 सालच्या निवडणुकीमध्ये झाला।